हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ मी आहे ना तुम्हाला माझी आणि माझ्या आईची शेवटची भेट या विषयावर घेणार आहे. हा व्हिडिओ थोडा इमोशनल आहे, पण तुमच्या पण डोळ्यात पाणी आल्यापासून राहणार नाही. आता माहित नाही मला बोलताना किती हे होईल, पण मला ना हे खूप वर्ष झाली या गोष्टीला. 15-16 वर्ष झाली. पण ते अजून पण मनातून जात नाही माझ्या. आणि अजून मी कोणाजवळ मोकळं पण केलेलं नाही मला. कोणालाच सांगितलं नाही मी. पण आज ह्या YouTubeच्या माध्यमातून मी आज तुमच्याशी शेअर करते. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला पण तुमच्या आईविषयी 2 शब्द तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवले तर मला खूप छान वाटेल. कारण मला माझ्या आईला भेटल्याचा मला आनंद मिळाला. ही ना 9 सालामध्ये घडलेली घटना आहे. 2009 मध्ये दसरा होता. दसऱ्याच्या वेळेस म्हणजे नवरात्रांचे दिवस 6वी माळ होती आणि सकाळीच वहिनीचा फोन आला, की आईची तब्येत बिघडली आहे. तर आई ना माझ्याकडे यायची डॉक्टरकडे. आमच्या इथे एक पाटील डॉक्टर होते. तर त्यांचा खूप आईला गुण आणि आईचा विश्वास पण खूप त्यांच्यावर. तर मग ती आई माझ्याकडे यायची आणि मग मी तिला त्या पाटील डॉक्टर यांच्याकडे घेऊन जायची. ते खूप छान डॉक्टर होते ते. म्हणजे फॅमिली डॉक्टर होते. म्हणजे अजून पण आहे ते. पण आता म्हणजे आता आम्ही कशी झालो तर मग आता आमचं जाणं-येणं थोडंसं बंद आहे. तर आम्ही मग तिचा फोन आला म्हटलं घेऊन ये माईला आणि नवरात्राचे उपवास माझे 9 दिवसाचे त्यावेळेस उपवास पकडायचे आणि 6वी माळ. तर मग मी फोन केला आईला म्हटलं आई माझ्या मुलाला पाठवू का तुला घ्यायला? आई म्हणे नाही म्हणे त्याला नको पाठवू इथं आवडलं का तुझ्या बहिणीचं ती मला घेऊन ये. तर मग परत मी फोन केला आई अजून आली नाही तू बराच वेळ झाला. आई म्हणे ताई आई यांचे काम आवरतात ना म्हणे यांचे काम आवरले की मग मी येईल ती मला घेऊन. मग तिचं काम वगैरे आवरलं वहिनीचं. मग आईला तो साडी वगैरे त्या दिवशी म्हणजे आईची तब्येत एकदमच हे होती आणि मग आईला आई कशी साडी नेसायची. आईला ती आईने साडी वगैरे नेसली म्हणजे चांगली साडी घाल मला तिकडं तिच्याकडे जायचंय. मग साडी वगैरे घातली आईने आणि आई निघाली मग रिक्षा करून. तर तिथे त्या शेजारी मावशी म्हणे कुठं चाललं हो कुठं तर म्हणे मी दवाखान्यातून जाऊन येते म्हणे मुलीकडे चालली म्हणे तिकडे दवाखान्यात आता येते म्हणे मी सगळ्यांची आई बोलून भेटून म्हणजे सगळे रस्त्याने विचारत होते ना आता ओळखीचे सगळे तर कुठे चालल्या तर माईने सांगितलं नाही मी येते म्हणे दवाखान्यात चालली म्हणे दवाखान्यातून येते आणि आई आली रिक्षा घेऊन आली ती माझ्याकडं. तर आली तर रिक्षातून उतरवलं ना तर आईला धरून आणलं तिने. म्हटलं अरे एवढं कसं काय? आले तर आई लगेच रांगोळीवरच बसली माझ्या. तर मी कशी आई रांगोळी बसली पाय तू. असं माहीत नसतं ना माणसाला. तुम्ही एकदम मला आता तर मग मी म्हटलं आई तू रांगोळी पुसली माझी. मग आईला काय आम्हाला उचलता येईना आईला आणि हे पण बाहेर गेलेले होते. मग आमचे शेजारचे ना खूप चांगले होते सगळे लोक. मग ते आले होते आणि आईला उचलून घरामध्ये घेतलं. मग आई बसली मग नंतर म्हटलं पाटील डॉक्टरला बोलले म्हणजे मी येते ना पाटील डॉक्टर. मग आम्ही दुसरी रिक्षा बोलवली आणि आईला पाटील डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर पाटील डॉक्टर म्हणे यांना तुम्ही सिद्धिविनायकला घेऊन जा. मी म्हटलं डॉक्टर सिद्धिविनायक त्यांनी एक इंजेक्शन दिलं आईला तोपर्यंत आणि म्हटलं डॉक्टर सिद्धिविनायक खूप आडनाडले आम्हाला इकडं रोडचा डॉक्टर सांगा म्हटलं म्हणजे मग आम्ही आमचं आईला ऍडमिट केलं तर येणं जाणं पण सोपं होईल. मग ते ना सतीश शाहकडे जा. तर मग सतीश शाहकडे डॉक्टरने चिठ्ठी लिहून दिली आम्हाला झालं तिकडे घेऊन. मग आम्ही आमच्या शेजारच्या बायका वगैरे सगळं आल्या दवाखान्यामध्ये आई बरोबर. कारण आई नेहमी यायची ना माई ते सगळं ओळखायच्या आईचं आणि त्यांचं खूप जमलं. तर आईचा स्वभाव खूप बोलका होता. एकदम पूर्वीच्या आता तुम्हाला माहितीच कशा बायका प्रेमळ, मायाळू. मग त्यांनी आईला आईच्या जवळ मम्मीलाच म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे मग कोणी मला पाण्याची बॉटल भरून देतं कोणी काय कोणी आईच्या हातपाय चोळतं कोणी रिक्षा येईपर्यंत. मग परत आम्ही आईला रिक्षात टाकलं आणि मी माझी वहिनी आणि आम्ही तिघी जणी
गेलो आम्ही शाळा डॉक्टरकडे आईला घेऊन निघालो आम्ही. निघालो तर तर मग तिथं माझा भाऊ पोस्टात कामाला होता. तर आई तर अशी वाकून बघते. म्हणे आता 12 आता ना तू किती वाजले म्हणलं. मी आता जेवायला बसला असेल तुझा भाऊ म्हणे. आई अशी म्हणते आणि मग आईचा मी असं रस्त्याने हात पाय चोळ हे कर असं करत करत गेलो आम्ही शाळा डॉक्टरपर्यंत. मग नंतर तिथे डॉक्टरच्या इथं काही वरती लवकर कोणी घ्यायला गेले ते. तिथे काही लिफ्ट वगैरे नव्हती. तर मग 2 माणसं आले. त्यांनी ती चेअर आणली. त्या चेअरवर आईला बसवलं आणि वरती घेऊन गेले दुसऱ्या मजल्यावर. पहिल्या मजल्यावरच होते. ते घेऊन गेले आईला. मग आम्ही पण गेलो. मग डॉक्टरनी ते लगेच ऑक्सिजन वगैरे आणलं. ते लावलं आईला. लावलं तर आई अशी डोळे वगैरे फिरवायला लागली. म्हटलं असं काय करते? मग तेवढ्यात माझ्या बहिणीचा पण फोन आला. तर ती तिकडे आईला भेटायला गेली. तिला म्हटलं आईला इथे आणलंय दवाखान्यात, तू इकडे ये. मग ती पण आली तर दवाखान्यात थोड्या. मग डॉक्टरनी आईला चेक वगैरे केलं, हे केलं. त्यांना कळतं पण आपल्याला ते सांगत नाही ना लगेच डॉक्टर लोक. आणि मग मी अशी आईच्या पायाशी उभी राहिली आणि आई तिकडून लगेच आईने मला असा हात करून बोलवून घेतली. आणि असं खुणलं पाणी दे मला म्हणून. आणि तोपर्यंत माझी बहीण पण आली. आणि मग सगळेच आम्ही सगळ्यांना भराभर फोन फिरवले. तेव्हा आले होते, मोबाईल होते तेव्हा. मोबाईल होते म्हणजे असं होती सोय. आमच्याकडे पण होता मोबाईल होता तेव्हा. तर मग लगेच आईने मला बोलावून घेतलं म्हणे डॉक्टर असं डॉक्टर पाणी पाजा, पाणी मागताय, पाणी मागताय. मग मी आईला पाणी पाजलं, 2 घोट पाणी पाजलं. आईने लगेच अशी साईडला मान टाकून दिली आईने. आणि मग माझ्या बहिणीला मग तिला टाकत पाच पाच तू पण पाणी पाज. आणि मग आईला मग डॉक्टरने लगेच आम्हाला बाहेर काढलं. आईने मान टाकली डॉक्टरने लगेच हे केलं त्यांचं आईचं असं ते हृदय दाबायला हे करायला लागले. आम्हाला लगेच बाहेर काढलं, दार बंद करून घेतलं. तर मग काही आम्हाला सुचायलाच मार्ग नाही. मग डॉक्टर कसे हे हे करतात ना ते ऑक्सिजन ते पण काही नाही, काहीच नव्हतं राहिलं आईचं. मग आम्ही खूप असं रडायला आलं. माझा भाऊ पण आला, त्याला बोलवून घेतलं आम्ही. पण आला लगेच फोन केला त्याला. माझ्या मुलाला फोन केला, तो पण आला. सगळे म्हणजे भराभर जमा झाले. मग डॉक्टरने पण खरंच चांगले डॉक्टर होते. ते म्हणे गेले म्हणे तुम्ही मी ॲम्ब्युलन्स देतो, नाही तर तुमच्या असेल तर तुम्ही घेऊन जा म्हणे घरी. तर मग आम्ही घरी घेऊन आलो. घरी घेऊन आलो ते ॲम्ब्युलन्सचे आवाज आणि ते आईला घेऊन गेलो. तर इतकं ते म्हणजे हे होतं ना त्रासदायक म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला. मग आईला अरे सगळे विचारायला "अरे ॲम्ब्युलन्स कोणाची आली ॲम्ब्युलन्स?" तेव्हा मग अरे म्हणजे आम्ही सगळे म्हणे "आता तर जाताना चांगले गेले, आता तर जाताना नुसतं बोलून गेले." हे म्हणतात आमच्याशी बोलून घेतले, ते म्हणतात. म्हटलं काहीच नाही असं मग आईला अटॅक आला होता आणि आई गेली माझी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.